नाही पण पासपोर्ट आहे का तुमच्याकडे? पासपोर्ट आणला? न्यूयॉर्कला जायचं आहे. अरे खरं? व्हॉट्सअप बघा. मित्रांनो, दिस इज डेली व्लॉगचा पहिला दिवस अँड प्रेमियर झाला आहे काल रात्री. काल ब्लॅकआउट माझी फिल्म जी जिओ सिनेमावर आता रिलीज झाली, तुम्ही जाऊन बघू शकता. त्याचा प्रेमियर झाला आणि लेट झाला. काल सगळ्यांशी एवढं हसणं आणि काय कळत नव्हतं, नम झालेलो. आपण प्रेमियरबद्दल नंतर बोलूया. आता सध्या मला आजचा दिवस कालच्या दिवसापासून पण जास्त टेन्शनवाला वाटतोय. बिकॉज मला माहीत नाही आता 3 तासात निघायचं आहे. माने भाऊ आहेत जे आपली मदत वगैरे करतायत. आता दोघे ओंकार येत आहेत, आई वगैरे सगळे इन्वॉल्ड आहेत या प्लॅनमध्ये. कसा काय जाणार आहे प्लॅन माहीत नाही. पप्पांना अजून मला वाटतं आयडिया नाही आहे, मला तरी असं वाटतं. बघू जरा फ्रेश वगैरे होऊ आता आणि पुढच्या कामाला लागू. एक्सायटेड. सो आता फ्रेश वगैरे झालो आहे एकदम. केस वगैरे हेअरकट, बग्स माफिया एकदम बेस्ट कार्यक्रम केलेला आहे. आता जरा चांगले नसतील वाटत. असं करताना ना काय आलं ना की ते पटकन हे पॉज पण होतो. काय करू मग पण दोनदा करतो ते म्यूट होऊन अनम्यूट होतं परत. फायनल कार्यक्रम करतोय जेवायचा. भाकरी, मच्छी आणि कोळंबीचा रस्सा आहे. म्हणजे तिकडे जाऊन भेटणार नाही, काय नाही, माहीत नाही कसं काय असणार आहे. शेवटचं खाऊन घेऊ. पप्पा पण बाहेर जेवत आहेत. मला असं वाटतं नाही, मला असं काय वाटतं, मला माहिती आहे की पप्पांचा तो लास्ट मील आहे इंडियामधला, हे पप्पांना माहीतच नाही. सो मित्रांनो, तयारी झालेली आहे फायनली. कपडे वगैरे घातलेले आहेत. मी ऐकलं आहे न्यूयॉर्कमध्ये गरमी होते, बट तरी मी शांतपणामध्ये थंडीचे कपडे घातलेत कारण ह्याच्यातच चांगला दिसतो. सो केस वगैरे जरा सेट केलेले आहेत. अँड आता मी पहिला एअरपोर्टला निघतो आणि नंतर हे दोघे पप्पांना सुमडीतून घेऊन निघणार आहे. तुला माहिती ना तुझी काय ॲक्टिंग करायची तुला? मलाच एवढं टेन्शन. जरा एक 15-20 मिनिटाची क्विक अशी झोपेश्वर कार्यक्रम करून घेतला. बिकॉज काय माहीत नाही, डोकं जरा भिनलेलं एकदमच. कळत नव्हतं, खूप गोष्टी चालू होत्या डोक्यात. बरोबर आहे का नाही, पॅकिंग झाली का नाही, पप्पांना नंतर टेन्शन नको की कसं काय बरोबर जाणार आहे का, म्हणजे सगळं आहे ना माझ्याकडे, काय राहिलं नाही, अरे हे राहिलं ते राहिलं. आणि त्याच्यात लपवालपवी सगळ्यांचीच, त्याची वेगळी धावपळ. सगळी ॲक्टिंग करतायत पप्पांसमोर. आता ओंकार घेऊन येतोय पप्पांना. पहिल्यांदा असं वाटतं US व्हिसा असून पण जाता येत नाहीये. 10 वर्ष तर घेऊन ठेवलंय. हो ना. सो मित्रांनो, एअरपोर्टला आलेलो आहे आता. अँड वेटिंग फॉर बेल्टमॅन. मला जास्त धगधग होते. त्यांचं काय होणार आहे मला नाही माहिती. 2 गोष्टी होतील. एक तर ते रडतील, नाहीतर दुसरे मला शिव्या देतील आणि बोलतील कशाला फालतूचा खर्च. आता मला हे कामं होती, माझी ती कामं होती. कुछ ना कुछ तो लफड़ा होगा, मेरे को पता नहीं क्या होगा. मैं भी लाइफ में फर्स्ट टाइम ऐसा कर रहा हूँ. मतलब मैं देखा है ऐसा बहुत सारा वीडियोस, जेनजी लोग अपने डैड मॉम को ऐसा खुश वगैरे करते, लेकिन आपल्याला नाही भाई, आपल्याला नाही जमत या गोष्टी सगळ्या. बघू कसं काय आहे. बट आता येत आहेत. ओंकार गाडी त्यांनी पार्क केली आहे खाली आणि तो आता इकडे येतो आहे त्या तिकडच्या लोकेशनवर. आणि मग तिकडे होपफुली थोडी शांतता आहे, गाड्यांचा आवाज वगैरे नाही. मग तिकडे भरत मिलाप होईल, तिकडे व्हिडिओ होईल आणि पुढे बघू आता. ऑल द बेस्ट. सो शिंदेनी आता फोन केला, ते आले तिकडे बर्गर किंग आणि मला खूप धक 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 होत आहे. तो जरा वो साइड पे है, वो गलत थोड़ा लोकेशन पे पहुंच गया, लेकिन इज कमिंग नाउ. आणि काय करू भाई. नाही पण पासपोर्ट आहे का तुमच्याकडे? पासपोर्ट आणला? न्यूयॉर्कला जायचं आहे. अरे खरं?
व्हॉट्सअप बघा मस्कर नाही केलं पासपोर्ट कुठे? एक मिनिट, हा तुमचा आहे का पासपोर्ट? हां सुधाकर सोनावणे तुम्हीच का? तिकीट काय का? सगळे 9 तारखेला दिवस आहे. आयुष्यातच सांगते बापाने कधी हात नाही पुरवला पण सगळं लाईफमधलं आहे ना आयुष्यातच सांगते. आता मला सगळं आठवते बघ दिवसभराचं. मी माझे कपडे काढून काय देते, बेल्ट काढून काय देते, ह्याला मी विचारतो अरे जायचं शूटला तर काय कपडे घालायचे काय नाही. हा म्हणतो तो सांगेल, तो म्हणतो तो सांगेल. ऐकलं होतं त्यांचे बाप होता है लेकिन बेटा बेटा होता है ना. फर्स्ट टाइम देख रहा और अनुभवतोय रे मी इच्छुक. आज माझ्यासारखा ना बाप ना मोठा सून आणि माझी लाडकी आणि हा या लोकांनी साला ना अभी ना मैं बोलता हूँ ना भगवान को कुछ नहीं बस खत्म हो गया. बहुत मिला बहुत कुछ मिला. इसके आगे अपने को नहीं मांगते कुछ. इसमें एंड होना चाहिए. सच्ची बोलता हूँ यार. अरे ब्लॉग सुरू झालाय आता एंड कुठे हो, आताशी जायचंय. बायको बोलते बूट कुठले घालणार हे कधी मी बघितलं नाही चाय. एवढा चुकचुकला ना पेशाला मी भेटलो नाही रे येताना. आणि रविवारी जाणार आहे तिला मला भाऊचे पैसे तिला द्यायचे ते पण मला लक्षात नाही. येते आहे मला वाटलंच. मी पर्टिक्युलरली बोललेलो तुला माहिती आहे मी बोललेलो का की मला भाई प्रिशाला बाय बोललो तर मला पण वाईट वाटेल. एवढे बीप टाकावे लागणार ते बोलले भारी सरप्राईज आहे रे. मी हार्ट अटॅक माणूस आहे मी. असं काही झटके देऊ नको रे. तुम्हाला हार्ट अटॅक वेगळा मला वेगळा हार्ट अटॅक येत होता. सर्वांनाच ऍक्च्युली येणार होता एका वेळी कारण एवढं खोटं बोलवते सगळे. एवढी परफॉर्मन्स देत होते एवढी ऍक्टिंग करत होते की बाप बोलत होतो पण लेकिन बेटा बाप हो सकता है ना. दोन्ही पोरांनी ना एवढं समाधानी केलं ना खरं सांगतो. आणि बायको तर आहेच रे प्रश्नच नाही त्याला तर वादच नाही. पण आता एकदा एकच खा. आता एवढं सगळं ब्लॉग बनवतो ना आता एकच एकदा वाजून जाऊ दे. आम्ही उल्हासनगरला चाललोय. सबके सब आम्ही उल्हासनगरला चाललोय. कुठे चाललाय? पॅन्ट शर्ट काढून देते, बूट काढून देते, हे घालायचं. बोललो ओव्हरॅक्टिंग करू नको. मी आपला चुपचाप डोळे झोप नाही लागत तरी डोळे बंद करून बसले. ऍक्टिंग करता हा आपला झोपलं असं मी तिच्या मागे आणि 2 दिवसांनी परत आहे. 2 दिवसांनी परत आहे. आणि कसं माहिती आहे सगळ्यात तुझे इम्पोर्टेंट गोष्ट सबके सब मिले हुए हैं. इसमें से 2 ये खंबे और ये तीसरा और ये चौथा ये एकदम बदमाश आदमी. So मित्रांनो फायनली द व्लॉग हॅज कम टू एन एंड. आवर फर्स्ट डेली व्लॉग. सो कॉंग्रॅच्युलेशन भाई. टाळ्या मारा जरा कॉमेंट्समध्ये प्लीज आणि लाईक पण करा. बट हा पहिलाच व्लॉग झालेला आहे. अजून आपले व्लॉग बाकी आहेत. अँड कसं काय होणार आहे मला माहीत नाही. बट आय एम व्हेरी हॅपी दॅट दिस व्लॉग इज फायनली आउट. आता आम्ही आहोत दिल्ली एअरपोर्टला बिकॉज 1 स्टॉप आहे. मुंबई टू दिल्ली आणि दिल्ली टू डिरेक्टली न्यूयॉर्क असं आहे. सो आता आम्ही सध्या इथे थांबलो आहे. लाऊंजमध्ये जेवण वगैरे आमचं झालेलं आहे. बेल्टमॅन इथे तोडतोय जोरजोरात. आणि मुंबईला जायचं का न्यूयॉर्क का काय अजून काय बाकी आहे इमोशनल वगैरे? नाही इमोशनल म्हणजे काय इमोशनल जे होतं ते 4 तासापूर्वी होतं. हां कळलं का. पण आता एवढा रिफ्रेश झालो की म्हणजे स्वप्नामधली गोष्ट माझ्यासमोर साकारली. हां आणि आता मी 2 तासानंतर दिल्लीला आहे आणि दिल्लीवरून आता डायरेक्ट न्यूयॉर्क ओनली फॉर इंडिया पाकिस्तान मैच. और कैसा लग रहा है ब्लॉग वो बता दो. क्या चेंजेस करूँ क्या नहीं करूँ.
कितना रॉ रखूँ, क्योंकि मैं ऐसे सोच रहा हूँ की भाई एकदम रॉ ठेवणार आहे मी, एकदम अनफिल्टर्ड. म्हणजे तो तुम्ही बघितलं की बेल्टमॅन गाली वगैरे नहीं देता वीडियो रील्स में, लेकिन ब्लॉग में दे दिया क्योंकि वो इमोशन निकला. तो मेरे को यही चाहिए कि तुम लोग मेरे को अभी रॉ देखो. आणि नक्की आपली टीम इंडिया पाकिस्तानची मॅच प्लस येऊ दे कप आपला. और ये सरप्राइज अपना सक्सेसफुल हो गया है थँक्स टू अ लॉट ऑफ पीपल. म्हणजे आई लव यू आई. म्हणजे तू जे केलंस पीछे रह के जो पॅकिंग किया है डॅडी का, हॅट्स ऑफ टू यू. मला माहिती आहे लपून छपून तू काय काय करत होती, काय सगळं आणत होती. तो थैंक यू सो मच. और प्लीज़ भड़को मत, पहले ही बोल रहा हूँ सब लोग को. आईला पण घेऊन जाणार है. अभी ये बहुत शॉर्ट ट्रिप है, मतलब इतना शॉर्ट ट्रिप है ना, इतना काम है उधर मैं तुमको बता नहीं सकता. इसलिए मैं बोला आईला नेक्स्ट टाइम घेऊन जायचं. ऐसा 1 महीना प्रॉपर US घूमेंगे. ओमकार शिंदे, ओमकार गोसावी, माने, भाऊ, वहिनी, प्रिशा, तुम लोग अपन जो फोकस मंडल ब्रॉडकास्ट पे बात कर रहे थे इंस्टाग्राम पे, मेरे को पता है मतलब फॉलो नहीं कर रहे हैं. उधर हम लोग प्राइवेटली बात कर रहे थे और ये प्लानिंग कर रहे थे, तो वो लोग भी. सो थैंक यू सो मच गाइज, आई लव यू सो मच. अभी सीधा मिलते हैं अगले ब्लॉग में विच विल स्टार्ट इन न्यूयॉर्क आई गेस. सो माहित है भाई कसं काय होणार आहे. बेल्टमॅन का रिएक्शन, न्यूयॉर्क मेरा रिएक्शन, मेरा भी बहुत टाइम से सपना था यार, बट देखते. हस्ता लगा. ओ एक मिनट, वो रिहाना का गाना कौन सा है? इन द न्यूयॉर्क, वो स्टोरी पे यूज़ करूँगा, याद रखो.